सर धन्यवाद. विपुल पाटील सर आणि काय लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. उरण पनवेल प्रीमियर लीग ही स्पर्धा प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी ठरते, कारण मागच्या 3 दिवसांमध्ये अशाच लढती प्रेक्षक एन्जॉय करतात ज्या लढतींसाठी ते आपला बहुमूल्य वेळ राखून ठेवत असतात. राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत उरण पनवेल प्रीमियर लीग आदरणीय दीपक शेठ पाटील, आदरणीय संतोष शेठ पाटील आणि आदरणीय सुनील शेठ मडवी यांच्या स्वप्नातली ही स्पर्धा. उरण आणि पनवेल तालुक्यातील क्रिकेटपटूंना त्यांचं हक्काचं व्यासपीठ देणारी स्पर्धा, सोबतच आयकॉनचा तडका, आणि त्याचमुळे या क्रिकेटला आता सर्व प्रेक्षक एन्जॉय करतायत. पहिला सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला. दुसऱ्या सामन्याची होते सुरुवात. सामना 6 षटकांचा आहे. इम्पॅक्ट प्लेअर कधीही तुम्ही घेऊ शकता. पहिला बॉल, फरदीनने त्यांचा तो आवडता स्ट्रोक खेळण्याची सुरुवात केली. पहिल्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर मुंबईचा वंडरबॉय म्हणून त्यांची ख्याती आहे, आणि पुन्हा एकदा त्यांचं क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षक जमले 24 लाईव्ह इव्हेंट्स पर. सुरुवात बंटी जोशी जे पेठचे गोलंदाज आहेत त्यांनी केली आहे डॉट बॉलने. धीम्या गतीचा बॉल केला, उलटा प्रहार, बॉलला पाठवलंय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. फरदीन काजीची झाली सुरुवात. षटकार साधा. फरदीनसाठी सोपं होतं. शॉर्ट ऑफ लेन बॉल, लेग कटर होता, तो ओळखला आणि त्यानंतर बॉडी ऍडजस्ट केली. उलटा खेळताना त्यांनी पाहिलं की 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक नाही, आणि त्या संधीचा फायदा झाला. हातात कायदा घेतला आणि षटकार संघासाठी जोडला. यावेळेस गुडघ्यावर बॅलन्स केलं, बॉलला खेळलं, क्रॉस बॅटेड, पण मोठा गॅप आहे. लॉंग ऑनला तो शोधला. सुरू झालाय द फरदीन काजी शो. चौका. धावसंख्या 4 ने पुढे जाते. धावसंख्या पोहोचते 10 वर. पुढचा बॉल फरदीनसाठी. उलट दिशेने खेळलंय, पण या षटकावर मला स्ट्राईक घ्यायचे, तोच मानस आतापर्यंत पहिल्या 4 बॉलवर पाहायला मिळालाय. सुरुवात या षटकाची डॉटने झाली. पुढच्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर लॉंगॉनचा चौकार आला, आणि पुन्हा एकदा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फोल ठरला. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या आहे 10 धावा. टीम क्रीवा आणि निशांत 11 दादरपाडा संघाची फलंदाजी. बंटी जोशी स्वीकारतोय आव्हान पहिल्या षटकाचं. स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल आहे फाईन लेगला, पण फलंदाज बाद. फलंदाज झालेत बाद LBWच्या, पण त्या ठिकाणी डिसिजन रिव्हर्स केलंय. येस, बॅट इन्व्हॉल्व आहे असं पंच आता कळवत आहेत. खर तर खूप वेगानं ही घटना घडली. म्हणजे पंचाचं बोट आकाशाकडे सुद्धा गेलं, आणि लगेचच स्ट्रायकर एंडच्या पंचांच्या वतीनं बॅट इन्व्हॉल्व आहे असं कळवलं गेलं. बघा, अगोदर पंचांचं मत होतं फलंदाज आउट आहे, पण त्यानंतर बॅट इन्व्हॉल्व आहे असं स्ट्रायकर एंडचे पंच विकी शेलार यांनी दर्शवलं, आणि फरदीन बचावलेले आहेत. 3 डॉट, 1 षटकार, 1 चौकार असं पहिल्या षटकाचं अनालिसिस आपण करू शकतोय. शेवटचा बॉल उलटा खेळलाय, पण या पहिल्या षटकात बंटी जोशीचाच दबदबा पाहायला मिळालाय. 1 षटकार, 1 चौकार फरदीने जरूर खेळला, पण 4 डॉट बॉल बंटी जोशीने हाताळले. हा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न फोल ठरला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती म्हणजेच एकही विकेट न गमावता 10 धावा. क्रीवा 11 निशांत दादरपाडा. तर सुनील शेठ मडवी यांना आपण ऑनस्क्रीन पाहिलं. त्यांचं काम सातत्याने खूप चांगलं राहिलेलं आहे राधे एंटरप्राइजेस शिर्लेच्या या स्पर्धेमध्ये, आणि म्हणूनच द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं. चर्चा झाली होती की स्पर्धा होईल की नाही होणार, पण त्या सर्व प्रश्नांना विराम देत असताना आपण ही स्पर्धा पाहतोय. आदरणीय दीपक शेठ पाटील, आदरणीय संतोष शेठ पाटील, आदरणीय सुनील शेठ मडवी यांच्या वतीनं त्यांच्या स्वप्नातली स्पर्धा अर्थात उरण पनवेल प्रीमियर लीग, आणि आता आपण
जय्यत तयारी करणारा पुढच्या पर्वाची ठाणे रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा सुद्धा राधे एंटरप्राइजच्या वतीनं आता पुढच्या पर्वात पाहायला मिळू शकते. विशाल जितेकर स्ट्रायकर सेंडला खूप जास्त बाहेरचा बॉल फॉलो करून खेळायचा प्रयत्न. विशाल जितेकर पहिल्या षटकामध्ये नॉन स्ट्रायकर्स एंडलाच थांबले. सुरुवात या षटकाची वाईट बॉल न झाली. एक्स्ट्रा रन ऍड होते. धावसंख्या पोहोचते 11 या आकड्यावर. प्रिवा आणि निशांत 11 दादरपाडा ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर. बॉल ग्रिपिंग चुकली होती बॉलिंग ट्रॅकवर. प्लस अनुराग माळी हे तुम्हाला पाहायला मिळतात जे वावेघरचे गोलंदाज आहेत. फॉर द विकेट फुल टॉस ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ आहे. वेगानं धाव पूर्ण केली कारण खूप कमी वेळ मिळणार होता. फलंदाजांना ठाऊक होता आणि त्याचमुळे चांगली ऍडजस्टमेंट दोघांनी केली. एकमेकांना कॉल दिला आणि या एका धावेला पूर्ण केलेला आहे. धावसंख्या पोहोचते 12 वर. 12 रन्स ऑन बोर्ड. 12 रन्स विदाउट लॉस. चांगली सुरुवात. बंटी जोशी ज्यांनी 21,000 पॉइंट्स कमवलेत मी म्हणेन कारण त्यांची ती प्रतिभा आहे, त्यांची ती गोलंदाजी आहे आणि म्हणूनच नेहमीच आरसीसी पेठ संघाकडून खेळताना जो भरवसा त्याने टिकवलाय तोच भरवसा आज सुद्धा पाहायला मिळाला. फुल टॉस ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे. स्वीपर कव्हरला पोहोचतायत. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल विशाल जितेकरचा पण नकार दिलाय फरदीन काझीने. काय पॉज आलाय. मोठ्या स्ट्रोक साठी ओळखले जातात हे दोन्ही फलंदाज. फरदीन काझी यांचा देखील जो रेशिओ आहे स्ट्रोक खेळण्याचा तो चौकार षटकारांचा जास्त आहे. पण या महत्वाच्या सामन्यामध्ये गोलंदाजांनी पूर्णपणे प्रतिज्ञाच घेतलेली आहे की फरदीनला धावांपासून दूर ठेवायचं, मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवायचं. अनुराग पटचा पुढचा बॉल फुल लेंथ होता. ड्राईव्ह आहे. लॉंग ऑफ मिड ऑफ आहे सर्कलच्या आतमध्ये. वाईड ऑफ लॉंग ऑफ सुद्धा तैनात केलेला आहे. क्षेत्ररक्षण हा महत्वपूर्ण विषय राहिलेला आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि कॅप्टनने आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. फक्त एक षटकार एक चौकार आतापर्यंत पाहायला मिळाला. 2 प्रतिभावंत अनुभवी खेळाडू खेळपट्टीवर असताना विशाल जितेकर यांना किती वेळ तुम्ही थांबवणार आहात. बॅकलिपला खाली घेतलं. बॉटम हँडचा वापर केला. बॉलला खेळलाय. लॉंग ऑनला एकदा कंप्लीट केली. स्ट्राईक फरदीनकडे जाते. धावसंख्या 14 झालेली आहे. आतापर्यंत 10 चेंडूचा खेळ संपला या पहिल्या डावातला आणि फ्रीवा आणि निशांत 11 दादरपाडा संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजेच 14 धावा. संघ मला काय रोहनजी मडवी आणि सतीशजी केणी. क्रिवा आणि निशांत 11 दादरपाडाचे आणि मयुरशेठ भोईर, रुपेशजी पंडित आणि नयनजी मोहिते. संघ मला काय मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेवाड आणि निशांत 11 दादरपाडाचे. पुढचा बॉल ओ स्वीप केलंय. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. काय चपळता क्षेत्ररक्षकांची पाहायला मिळते. म्हणजेच पहिली 2 षटकं जी पॉवरप्लेची असतात ती फलंदाजांच्याच बाजूने जातात. पण आता क्षेत्ररक्षकांनी आणि गोलंदाजांनी मनावर घेतलंय आणि मनावर घेतलेलं काम 50% पूर्ण होते आणि ती मेहनत सुद्धा आता त्यामध्ये जुळते. त्यामुळे आतापर्यंत दबदबा राहिलाय गोलंदाजांचा. शेवटचा बॉल फुल लेंथ ऑन साइडला टर्न केलंय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलवर पोहोचतील. एकदा होते पूर्ण. शेवटच्या बॉलवर मिळते फक्त एकच धाव. बंटी जोशीने सुरुवात दिली आणि त्यानंतर त्याच्याच त्या सुरुवातीला कॅरी फॉरवर्ड करताना अनुराग माळी फक्त 6 धावांचा षटक हाताळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. क्रिवा आणि निशांत 11 दादर पाडा 16. नमस्कार, मी गौतमी पाटील. माझ्या उरण रायगड चाहत्यांना खुशखबर देते. राधे इंटरप्राइजेस चिरित उरण पनवेल प्रीमियम UPP डे नाईट क्रिकेट स्पर्धा फायनलला 24 मेला सायंकाळी ठीक 6 वाजता मी येते तुमच्या मनोरंजनासाठी. मला आमंत्रित केल्याबद्दल दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील, सुनील शेठ मडवी यांचे मनापासून आभार. तर मी येते 24 मेला सायंकाळी ठीक 6 वाजता राधेय क्रिकेट मैदान चिर्ले येथे. तर मी येते, तुम्ही नक्की या. धन्यवाद. चला आपण प्रशांत घरत यांच्याशी चर्चा करणार आहोत 3 षटकानंतर. 2 षटकाचा खेळ झाला. धावसंख्या 16 आहे. काय नवीन कॉन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे क्रिकेटपुढे चांगलं क्रिकेट खेळतच आहेत पण तितकेच चांगले आमचे टेक्निशियन आहेत. 24 लाईव्ह इव्हेंटचे आहेत. तितकेच चांगले कॅमेरामॅन आहेत आणि म्हणूनच तितकेच चांगले आमचे डिस्क जॉकी सुद्धा आहेत. DJ मॅडी. आणि म्हणूनच हे सर्व काही जुळून येते. आणि आज तर आपण स्पर्धा सम्राट ज्युनियर भूषण, मुंबई भूषण टेनिस क्रिकेटचा आवाज चंद्रकांत शेट्टी सरांना ऐकतो आणि काय पहिला सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला. प्रेक्षकांना तीच अपेक्षा असते चांगल्या क्रिकेट सोबत चांगलं समालोचन आणि पहिल्या सामन्यामध्ये ते तुम्हाला ऐकायला मिळालं. चंद्रकांत शेट्टी सरांचा आवाज, विपुल पाटील सरांचा आवाज. बॉल लो राहिलाय. टप्पा पडल्यानंतर धाव घ्यायची की नाही घ्यायची हा संभ्रम पण बॉल वाईड लाईनच्या पलीकडून जातोय. एक्स्ट्रा रन ऍड होते. जशी सुरुवात
दुसऱ्या षटकाची झाली होती बंटी जोशी यांना कंटिन्यू करण्यात आलेलं आहे, कारण त्यांच्याकडे ती प्रतिभा आहे. तुमचा अनुभव मोजला जातो की तुम्हाला पुन्हा संधी मिळाली पाहिजे की नाही, आणि बंटी जोशीकडे तो अनुभव आणि ती प्रतिभा आहे, म्हणून पुन्हा मौका मिळतोय. धीम्या गतीचा बॉल, एलिव्हेशन मिळालंय, अंतर किती गाठतंय पाहूया. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येत आहेत आणि विशाल जितेकरचा झेल टिपतात. पहिला धक्का क्रीवा 11, निशांत 11, दादरपाडा. तुमच्या बाहेरचा बॉल होता, ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. जसा उल्लेख मी केला की उंची तर मिळाली होती पण अंतर नाही गाठलं, आणि त्याचमुळे अनुराग माळी यांनी तो झेल टिपलेला आहे. मागचं षटक अनुरागचं 6 धावांचं होतं आणि त्यांनी जसं षटक हाताळले तितकीच चांगली क्षेत्ररक्षकाची भक्कम बाजू सुद्धा दाखवलेली आहे, आणि म्हणूनच आतापर्यंत चांगलाच दबदबा ठेवलेला आहे टीम मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेवाळ आणि निशांत 11 दादरपाडा संघाने. पहिला फलंदाज विशाल जितेकर बाद झाला, जास्त योगदान त्यांना नाही देता आलं, पण पाहूया यानंतर फलंदाज येतात ते म्हणजेच निमिष मोहिते, जे दादरपाड्याचेच खेळाडू आहेत, ज्यांच्यावर 7,000 पॉईंटची बोली लावली होती. आणि पाहूया ती बोली वसूल करणारी फलंदाजी फरदीन काजीच्या सोबतीनं केली जाईल का. फरदीन अजूनही थोडेसे ऑफ कलर दिसत आहेत, पाहूया ते रंगात कधी येतील, कधी ढंगात येतील आणि कशा पद्धतीने त्यांचा खेळ देतील. पण अजूनही जर आपण पाहिलं तर गोलंदाजांनी खूप चांगलं काम केलंय. दोन्ही गोलंदाज जे वापरले गेलेले आहेत आतापर्यंत वीर मयूर आणि निशांत 11 दादरपाडा संघाकडून, त्या दोन्ही गोलंदाजांची कामगिरी आतापर्यंत उजवी राहिलेली आहे. दादरपाड्याचाच निमिष मोहिते तुम्हाला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवर, जे फलंदाजी करण्यासाठी 7,000 पॉइंट्सला ते या संघात खेळत आहेत. बंटी जोशी पुढचा बॉल, फुटवर्क नव्हतं पण बॅट इन्व्हॉल्व होती. दादरपाड्याचा हा खेळाडू पहिल्याच बॉलवर पॅव्हलियन देशाने परत गोल्डन डकवर दुसरा धक्का, 17 धावा. खरं तर हा जो कॉन्सेप्ट आहे आपण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांमध्ये म्हणजेच IPL मध्ये पाहतो, पण आपण जर उरणमध्ये आहोत आणि राधेय इंटरप्राइजेस स्पर्धा आहे, तर मग काहीतरी नाविन्य असलं पाहिजे, आणि ते नाविन्य त्यांनी जोपासलेलं आहे. आणि म्हणूनच सलग 9 दिवस तुम्हाला चीअरलीडर्स पाहायला मिळतील, सलग 9 दिवस तुम्हाला लावणी सम्राज्ञी पाहायला मिळतील, आणि शेवटच्या दिवशी गौतमी पाटील यांची देखील उपस्थिती या स्पर्धेनिमित्त पाहायला मिळेल. थँक्यू मॅडी. 17 धावा, 2 फलंदाज बाद. नवीन फलंदाज पोहोचत आहेत म्हणजे ज्यामध्ये कुणाल नाईक, जे भिंगारीचे खेळाडू ऑलराऊंडर आहेत, आणि योग्य त्या क्रमावर आता कुणाल नाईक पोहोचलेले आहेत. गोलंदाजी तर त्यांची जबरदस्त आहेच, पण तितक्याच चांगल्या दर्जाची फलंदाजी मधल्या फळीत ते खेळतात. पुढचा बॉल फुल लेंथ होता, ड्राईव्ह केलं, फ्रंट फुटला बॅलन्स करताना अलॉंग द ग्राउंड बॉल पोचतोय काऊ कॉर्नर लॉंग ऑन झोन मध्ये. तोपर्यंत मिळते एकच धाव. खूप वेळानंतर आता फरदीन काझी यांच्याकडे स्ट्राईक गेले. फरदीनने पहिल्या षटकात 2 प्रॉफिटेबल स्ट्रोक खेळले होते, पण त्यानंतर ते थांबलेत. पण किती वेळ थांबतील. जर तुम्ही थांबलात तर प्रतिस्पर्धी संघ पुढे जाईल, त्यामुळे थांबून नाही चालणार. धावसंख्येला वेग देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार, आणि पाहूया ते प्रयत्न फरदीन काझीचे या षटकामध्ये पाहायला मिळतात का. 15 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. या डावातला धावसंख्या आहे 18, 2 फलंदाज बाद. जाही झाली टाइमची मॅनेजमेंट. ऑन साईडला खेचायचा प्रयत्न होता, पण टप्पा पडल्यानंतर बॉलचा वेग थोडासा कमी झाला. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूया, आणि त्याचमुळे स्ट्रोक अगोदर ऑफर झाला, बॉल थोडासा लो राहिला, संपर्क शरीराशी झाला, आणि येतोय आणखीन एक डॉट बॉल. आपण जर फरदीनच्या डावाचा आढावा घेतला, त्याने आतापर्यंत 5 डॉट बॉल्स घेतलेले आहेत. धावसंख्या 18, शेवटचे 2 बॉल्स बाकी. या षटकातले बंटी जोशी ओव्हर द विकेट. फुल लेन बॉल अलॉंग द ग्राउंड ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ आहे. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. फॅन्टॅस्टिक एफर्ट्स मिड ऑफला आपण पाहतोय. वरच्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. प्रतीश म्हस्कर, काय खेळ आहे बघा.
त्यांनी बॉल गॅदर केला आणि शरीराचं संतुलन नसताना सुद्धा तो थ्रो नॉनस्ट्रायकच एंडला केला. हे डेडिकेशन पाहिजेत. क्रिकेटसाठी तुमची लोकप्रियता वाढवायची असेल तर हा जिद्दीचा खेळ महत्वाचा आहे. शेवटचा बॉल 19वा. नियंत्रण नव्हतं या चेंडूवरचं आणि त्याचमुळे बॉल वाईडलाईनच्या पलीकडून उमेश केणे सर आहेत बॉलिंग एंडला. विकी शेलार सर आपण स्ट्रायकर एंडला पाहतोय पंचाची भूमिका अदा करताना. बॉल खूप जास्त वाईड राहिलाय. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या 20 वर पोहोचते. मागचा सामना हाय स्कोरिंग राहिला होता. हा सामना त्या दिशेनं जातोय की लो स्कोरिंग जातोय. यानंतर आणखीन 3 षटकं बाकी आहेत. फुल टॉस बॅटची एज आणि क्षेत्ररक्षकाकडून झाली चूक. 1-2 का 4. थर्ड मॅन क्लिअर. येतोय कुणालच्या बॅटमधून चौकार. तीन षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर 24 धावा. चला प्रशांत घरत आमच्याशी आता बोलणार आहेत. प्रशांत घरत यांचा एक्सपिरियन्स शेअर करणार आहेत. प्रशांत, चला प्रशांतशी आपण चर्चा करूया. अर्नाळाचा हा सुपरस्टार खरं तर व्यावसायिक क्रिकेटमधून क्रिकेट खेळत आता त्यांच्या अर्नाळा या ग्रामीण संघात सुद्धा खूपच चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं. तर प्रशांत आपण ऐकतायत. प्रशांत घरत, चर्चा चालू आहे. टीम हडल आहे. 3 षटकांचा ब्रेक आहे आणि ती स्ट्रॅटेजी आखण्यासाठी थोडासा वेळ घेतला जातोय. पण ही नवीन संकल्पना आपल्याला 24 लाईव्ह इव्हेंटच्या वतीने पाहायला मिळते की आपण ऑन ग्राउंड खेळाडूची चर्चा करतोय आणि त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे, मैदानाच्या आतला एक्सपिरियन्स जो आहे तो पण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. प्रशांत, आतापर्यंत 3 षटकांच्या या खेळाबद्दल काय सांगशील? बंटी जोशी आणि अनुराग माळी. माईक जरा जवळ घ्या प्रशांत. वायरलेस मायक्रोफोन्स. खूप चांगल्या पद्धतीने आपण त्या खेळाडूंचा अनुभव जाणून घेतोय. आतापर्यंत तो खेळ झालाय त्याबद्दल माहिती घेतोय. मैदानाच्या आतलं वातावरण काय आहे ते जाणून घेतोय. प्रशांत घरत जे अप्रतिम दर्जाचे व्यावसायिक स्ट्रायकर बॅटर आहेत आणि जेव्हा संघाला गरज असते तेव्हा फिनिशर ही भूमिका सुद्धा प्रशांत घरतची आपण नेहमीच पाहिलेली आहे आणि त्यामुळे त्यांचा अनुभव सुद्धा आपण थोड्या वेळानंतर जाणून घेऊया. तुर्तास धावसंख्या झालेली आहे. क्रीवा आणि निशांत इलेव्हन दादरपाडा या संघाची 24 धावा. फरदीन काझी स्ट्रायकर सेंडला आहेत आणि आता 4थ्या षटकाची जबाबदारी प्रितेश म्हस्कर. प्रतीश हे गोलंदाजी करण्यासाठी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. 4थ्या षटकासाठी ते सज्ज होत आहेत बॉलिंग मार्कवर. 8चा रन रेट आतापर्यंत क्रीवा आणि निशांत इलेव्हन दादरपाडा संघाचा राहिलाय, जो आपण टेनिस बॉल क्रिकेटसाठी कमी समजतो. आता लगेचच बॉल बदललाय. टेप बॉल, जी चर्चा आपण करत होतो की 3ऱ्या 4थ्या 5व्या षटकामध्ये कधीही कॅप्टन टेप बॉल यूज करू शकतो आणि 4थ्या षटकासाठी टेप बॉल ची निवड केलेली समोर फरदीन आहे आणि फरदीनला टेप बॉलचा तगडा अनुभव आहे. दूर ठेवला होता बॉल. पिचिंगला तपासता बॉलच्या पातला फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न, जो एक सिग्नेचर स्ट्रोक आहे फरदीनचा. बघा पूर्णपणे बॉलवर ती बॅट जणू काय फेकून दिली होती. कटर चांगले आहेत, स्विंग चांगला आहे, टर्न चांगला आहे, गोलंदाज खूप चांगला निवडलाय. प्रतीश म्हस्कर टेप बॉलसाठी येतोय. पहिला बॉल डॉट. नियंत्रण नव्हतं आत्ता, कारण टेप बॉलचं वजन एकसारखं नसतं आणि त्याचमुळे तुम्हाला बॉल ग्रिप करत असताना ती ऍडजस्टमेंट व्यवस्थित करावी लागते. टेनिस बॉलच्या तुलनेनं हा चेंडू हाताळणं थोडंसं कठीण आहे. प्रशांत त्यांचा तो अनुभव शेअर करतायत. IPL मध्ये जो अनुभव त्यांनी प्राप्त केलेला आहे तो अनुभव ते शेअर करतात की कशा पद्धतीने बॉल ग्रीप झाला पाहिजे, बॉल कुठे टर्न होईल, बॉलचा स्विंगचा फायदा तुम्हाला कसा उचलता येईल, त्या सर्व गोष्टींची माहिती ॲज अ सिनियर प्लेअर, ॲज अ आयकॉन प्लेअर त्यांनी दिली. फुल टॉस होता, ऑन साइडला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगचे, डीप मध्ये तैनात. पूर्णपणे वर्चस्व आतापर्यंत राहिलेलं आहे मीर मयूर आणि निशांत इलेव्हन दादरपाडा या संघाचं या सामन्यावर. गोलंदाजी करताना त्यांच्या गोलंदाजांनी आतापर्यंत कामगिरी चांगली केली आणि त्यांना क्षेत्ररक्षकांची साथ सुद्धा मिळाली आणि म्हणूनच आतापर्यंत सर्व काही अलबेल चाललंय त्यांच्या बाजूनं. धावसंख्या आहे 26. 2 फलंदाज बाद. स्ट्रायकर सेंडला कुणाल नाईक, ज्यांच्या वतीनं या अगोदर आपण एक चौकार पाहिलेला आहे. फरदीन काझी यांच्या नावावर 1 षटकार 1 चौकार.
ऑफस्टमच्या बाहेरचा हा बॉल. स्टोक तर ऑफर केलाय पण बॉल वाईड लाईनच्या पलीकडून गेलाय. एक्स्ट्रा रन ऍड होईल. धावसंख्या 27. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. बॉलला स्विंग आहे आणि त्याचमुळे तो स्विंग आणि त्याचा टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने रोटेट झालाय. तर एक चांगला लूप तर आहे गोलंदाज प्रतीश म्हसकर यांच्याकडे, पण त्या लूपचा आणि त्या स्विंगचा तितका फायदा उचलता आला पाहिजे. आतापर्यंत 2 वाईट बॉल्स या टिप बॉल ओव्हरमध्ये आपण पाहिलेले आहेत. धावसंख्या 27. स्वीप करण्याचा प्रयत्न, पायांची स्ट्राईड मोठी करून हा 3रा वाईड आलाय. म्हणालो होतो की टेप बॉल काल यश पाटील, यशने 4 षटकं हाताळली टेप बॉलची आणि पूर्णपणे त्यांची जी ग्रिपिंग आहे ती भाव खाऊन गेली. शेवटच्या सामन्यामध्ये त्यांनी खरं तर डोकेदुखी वाढवली होती. यश पाटील कालच्या दिवसातला टेप बॉलचा उत्कृष्ट गोलंदाज राहिलाय. पायात टाकलेला बॉल, बॅकलिपला खाली घेऊन खेळायचा प्रयत्न कुणाल नाईकचा, नाही प्रयत्न यशस्वी झाला. आणखीन एक डॉट बॉल आला. धावसंख्या 28 वर थांबले. धावसंख्येला रेड सिग्नल लागलाय. आता तो सिग्नल पिवळा होईल का, तो सिग्नल हिरवा होईल का, ती प्रतीक्षा तर आहे. कारण आता पाहूया स्कोर खूप कमी आहे आतापर्यंतचा. हा बॉल नियंत्रणात आहे का, तर नाही, हा बॉल नियंत्रणात नाहीये. फुल टॉस होता. पुन्हा एकदा मी म्हणालो होतो की तो लूप आहे. बॉल हवेत स्विंग होतोय आणि तो थेट वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय आणि त्याचमुळे आणखीन एक एक्स्ट्रा मिळते. या षटकातला 5वा वाईड बॉल. आतापर्यंत 7 वाईड बॉल्स या डावामध्ये आलेले आहेत. धावसंख्या 29, म्हणजे 29 पैकी 7 धावा या वाईड बॉलच्या आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉलच्या पिचिंगला तपासणं, हा या डावातला 8वा वाईड आहे आणि या षटकातला 5वा वाईड आहे. म्हणजे आता नको असलेला विक्रम सुद्धा कधी कधी तुमच्या नावावर जातो. आणि 5 वाईट बॉल आतापर्यंत हाताळलेले आहेत. त्याचमुळे लगेचच सर्व खेळाडू चर्चा करण्यासाठी पोहोचलेत की नेमकं काय घडतंय आणि काय बिनसतंय. तर ते सुधारण्यासाठी आता ही आवश्यकता आहे. आपण जर इंटरनॅशनल क्रिकेटचा आढावा घेतला, हर्षदीप सिंग 10 डिसेंबर 2025 भारत विरुद्ध साऊथ आफ्रिकेच्या दरम्यान त्यांनी 7 वाईट बॉल्स हाताळले होते. ही माहिती आम्हाला प्रणय म्हात्रे, जे मोरावेचे आमचे धावसंख्या नोंदक आहेत, त्यांची कामगिरी सुद्धा काल महत्वाची राहिले. विदाऊट ब्रेक, विदाऊट पॉज त्यांनी 6 सामन्यांचं धावसंख्या नोंदणीचं काम केलंय आणि हे काम महत्वाचं आहे. हे डेडिकेशन आहे आमच्या मित्राचं की अपडेट्स खूप महत्वाचे आहेत. धावसंख्या नोंदकाची भूमिका सर्वात महत्वाची राहते. कारण तो वैयक्तिक स्कोर त्यांना व्यवस्थित काउंट करायचा असतो. त्यांना सर्व काही माहिती पुरवायच्या असतात. समालोचकाला अपडेट्स ठेवायचे असतात. आणखीन एक वाईट बॉल आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच आता 31 वर. काही न करता फायदा होतो या षटकामध्ये क्रिवा आणि निशांत 11 दादर पाडायचा. कृणाल नाईक प्रयत्न करतायत पण बॉल काय त्यांच्या कक्षेत येत नाहीये. आणि आता फुलटॉस आणि बघा कुछ पाने के लिए कुछ कोला पडताय. व्हाईट बॉल्स आलेत पण आता विकेट सुद्धा मिळालाय कुणाल नाईकचा. गोलंदाज प्रतीश म्हसकरला विकेट डाऊन. तो त्यांना खेळायचा तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, पण त्यानंतर त्यांनी मन बदललं. ऑफस्टमच्या बाहेरचा फुलटॉस होता बघा, रिप्लेमध्ये पाहायला मिळते. आउट स्विंग म्हणजेच बाहेरच्या दिशेने बॉल स्विंग होताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर फक्त त्यांनी बॅट टाकली. कव्हर्सला क्षेत्ररक्षक तैनात होता. सोपा झेल त्यांनी पूर्ण केला आणि कुणाल नाईकचा खेळ संपला. आणि त्यानंतर नवीन फलंदाज पोहोचतोय मैदानाच्या आतमध्ये. सोनू पाटील पोहोचतायत, जे कामोट्याचे फलंदाज आहेत. करायचंय तर तुम्हालाच करायचंय, कारण सोनूला स्वतःवर भरोसा ठेवावा लागेल. आणि पाहूया सोनू पाटील तो भरोसा टिकवतोय का, संघाच्या धावफलकाला आधार देतोय का. माघार घेण्याची इच्छा नसावी, कारण पूर्वार्ध संपलेला आहे. आपण मध्यंतरावर आहोत आणि अजूनही मनासारखी धावसंख्या क्रिवा आणि निशांत 11 दादरपाडा संघाची धावफलकावर नाहीये. फरदीन काझी जरी खेळपट्टीवर आहेत पण ते सुद्धा स्वतःवर नाराज असतील, पण अजूनही त्यांच्याकडे पुढच्या 2 षटकांचा कालावधी आहे. आणखीन एक फुल टॉस होता पण तो नियंत्रणात नव्हता. आमचा कॉमेंट्री बॉक्स जो आहे तो मिड विकेटला आहे. लेन्थ चांगली आहे, स्पेस चांगला आहे, पण लाईनवर काम करावं लागेल गोलंदाजाला. आणि यस, प्रणय किती वाईट झाले या षटकामध्ये, त्यांचे रकाने सुद्धा आता जवळपास भरलेत.
एका षटकामध्ये 6 बॉल्स असतात, पण आता ते रखाने वाढवावे लागतील फ्रडईला. आता हा डॉट बॉल येतोय. पण ठीक आहे, तितकं महागडं तर षटक आपण म्हणू शकत नाही. एकही स्कोरिंग स्ट्रोक या षटकात नाही आलेला आहे. 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 32 क्रीवा आणि निशांत 11 दादरपाडा. 3 फलंदाज बाद झालेत. सोनू पाटील स्ट्रायकर सेंडला आहेत. खातं त्यांचं अजूनही नाही खोललंय. शेवटचा बॉल. फ्लिक करण्याचा प्रयत्न, पण हे षटक अजूनही काही संपण्याचं नाव घेत नाहीये. म्हणजे एक वेळ आपण उरणवरून मुंबईला अटल स्थितीनं पोचू शकतो, पण हे षटक आहे तोपर्यंत संपणार नाहीये. कारण आता हर्षदीपचा रेकॉर्ड सुद्धा मोडला का आमच्या या ग्रामीण खेळाडूने. प्रतीश मस्कर शेवटचा बॉल आहे. ड्राईव्ह केलंय, गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक पोचणार का पाहूया. ही तारेवरची कसरत आहे आणि त्याचमुळे बॉल तर जाईल सीमारेषा पार. चौथ्या षटकाचा शेवट होतो दमदार. मिळतील 4 चौकार. नमस्कार, मी गौतमी पाटील. माझ्या उरण चाहत्यांना खुशखबर देते. राधेय इंटरप्राइजेस चिर्ल आयोजित उरण पनवेल प्रीमियम UPP डे नाईट क्रिकेट स्पर्धा फायनलला 24 मेला सायंकाळी ठीक 6 वाजता मी येते तुमच्या मनोरंजनासाठी. मला आमंत्रित केल्याबद्दल दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील, सुनील शेठ मडवी यांचे मनापासून आभार. तर मी येते 24 मेला सायंकाळी ठीक 6 वाजता राधेय क्रिकेट मैदान चिर्ले येथे. तर मी येते, तुम्ही नक्की या. धन्यवाद. राजेशजी पाटील कोपरागावची उपस्थित आहेत आणि त्यांचा इथं सन्मान देखील करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून सुनील शेठ मडवी, किशोरजी मडवी आणि समीरजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते राजेशजी पाटील साहेबांचा इथं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. वस्त्र अलंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मान केले जाते. राजेशजी पाटील, आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा द्विगुणित केली, त्याबद्दल उरण पनवेल प्रीमियर लीग या आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. फरदीन स्ट्रायकर साईडला आहे, पण त्यांची एअर स्ट्राईक काय प्रेक्षकांना पाहायला मिळत नाहीये. त्यांनी बनवलं 14 दबाव, घेतलेत 12 बॉल, 4 षटकाचा खेळ संपलाय. क्रीवा आणि निशांत 11 दादरपाडा 37. फरदीन अजूनही अटळ आहे. आपल्या कामगिरीवर त्याला भरोसा आहे, आपल्या कारकिर्दीत त्याला आढावा आहे आणि पाहूया तो आढावा पुढच्या 2 षटकात देईल का. गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर येतात बॉलर संयोग भोईर राईट. संयोग भोईर बॉलिंग ट्रॅकवर आहेत 5व्या षटकासाठी. स्वीप करण्याचा प्रयत्न, अॅक्रोबॅटिक आहेत, चपळ आहेत, फ्लेक्झिबल आहेत, स्लॉक स्वीप चांगली खेळतात, रिव्हर्स स्वीप चांगली खेळतात, लॅप शॉट चांगले खेळतात. या सर्व फटक्यांची निवड त्यांच्याकडे आहे, पण आतापर्यंत त्या मिळायचंय 10वा ते काय त्यांना मिळत नाहीये. सहयोग भोईर आपण पाहतोय ज्यांनी सुरुवात डॉटने केली. समोरचा फलंदाज किती धुरंधर असू द्या, माझ्याकडे सुद्धा त्याला रोखण्याची क्षमता आहे. त्याच सादरीकरण सहयोग भोईर यांनी पहिल्या बॉलवर केलेलं आहे. 11 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. ड्राईव्ह केलंय, फ्लॅट अँड फ्युरियस. आयुष्यात खेळ असा करा की तुमच्या नावावर शीर्षक गीत बनलं पाहिजे. मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझी. षटकार आला, धावसंख्या पोहोचते 6च्या मदतीनं 43 धावा, 43 रन्स. खूप वेळानंतर हा षटकार फरदीन काझी यांच्या बॅटमधून आलेला आहे. सहयोगचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट, ऑफ स्टंपच्या बाहेर फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न. या डावामध्ये एक्स्ट्राच्या बाबतीत थोडा विचार करावा लागेल. तब्बल 12 एक्स्ट्रा झालेले आहेत या डावामध्ये आतापर्यंत. मीर मयूर निशांत 11चं क्षेत्ररक्षण चांगलं आहे. आदरणीय संतोष शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. अगोदर सुनील शेठ मडवी व्यासपीठावर आहेत. आदरणीय संतोष शेठ पाटील यांचं आगमन झालंय. मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचं. थोड्याच वेळात दीपक शेठ पाटील यांचं सुद्धा आगमन होणार आहे. आणि आमच्या आयोजकांचं मी कौतुक करेन की त्यांनी एकमेकांना संपर्क साधून एकत्र राहण्याची भूमिका घेतलेली आहे. आम्ही एकत्र आहोत आणि तीच भूमिका आज आगरी समाज बांधवांसाठी, आगरी समाज बांधवांसाठी खूप महत्वाची आहे. आयोजकांची भूमिका
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ड्राईव्ह आहे, बॅटच्या आउटसाइड एज, बॉल पोचेल पॉइंटला डीप मध्ये, एकदा मिळते, थ्रो होतोय स्ट्रायकर साईडला. अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण आतापर्यंत पाहायला मिळालेलं आहे मीर मयूर आणि निशांत 11 दादरपाडा संघाचं. खरं तर दोन्ही दादरपाडाचे संघ आहेत, एकमेकांसोबत खेळते आहेत. आता चर्चा चाहत्यांदरम्यान चालले की सपोर्ट करायचा तर कोणाला करायचा. सध्याच्या घडीला तर मीर मयूर आणि निशांत 11 दादरपाडा चांगल्या स्थितीमध्ये आहे. क्रिवा आणि निशांत 11 दादरपाडा संघ थोडासा अडचणीत आहे. धावसंख्या 45 झाल्या, अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 65 ते 70 धावांपर्यंत मजल मारावी लागेल. फरदीन काझी अजूनही खेळपट्टीवर आहे, अपेक्षा तेवढी ते ठेवू शकतायत. सोनू पाटील बॅटस्विंग आहे पण वेळ जुळवली नाही, पण नियतीची साथ आहे. आणखीन एक एक्स्ट्रा मिळते. म्हणजेच जर हा सामना शेवटच्या टप्प्यावर गेला दुसऱ्या डावाच्या, तर मग हा एक्स्ट्रा महत्वाचा रोल अदा करणार आहे. आतापर्यंत 13 एक्स्ट्रा झालेले आहेत. 46 पैकी 13 धावा या अवांतरच्या स्वरूपातल्या आणि सगळ्या वाईड बॉलच्या, सगळ्या वाईड बॉलच्या आहेत. त्याचमुळे गोलंदाजांना लाईन लेंथवर लक्ष देणं गरजेचं आहे. फुल लेन बॉल होता, लॉफ्ट केलंय, जास्त एलिव्हेशन नाही मिळत आहे. बॉल पोचतोय काऊ कॉर्नरला, क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर, चालत चालत एकदा पूर्ण केली, फरदीने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. आदरणीय संतोष शेट पाटील तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळते आहेत. आदरणीय सुनील शेट मडवी आणि ध्रुवीत बंटी पाटील हे सुद्धा तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळतात, खेळत आहेत. संतोष शेट पाटील ध्रुवीशी लहान मुलांचा सहवास खूप जवळचा असतो. आयोजक ही भूमिका, खरं तर क्रिकेटच्या विकासासाठी हे सर्व आयोजक एकत्र आलेले आहेत, असं आपण वारंवार उल्लेख ऐकतोय आणि ते आहे, सत्य आहे की उरण आणि पनवेल क्रिकेटची महासत्ता आहे. ग्रामीण क्रिकेटच्या बाबतीमध्ये सर्व अव्वल खेळाडू या परिसरात खेळतात आणि त्या सर्वांना, आणि बघा ना, आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लीग स्टेज पाहतो, 16 संघ असतात, पण जेव्हा आपण रायगडमध्ये येतो 32 संघ होतात. ही एक महत्वाची बाब आहे. उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये 32 संघ खेळत आहेत. 8 दिवस लीग स्टेजचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. 9व्या दिवशी या क्रिकेटचा थरार संपेल आणि आता फुलटॉस होता, नाही फायदा उचलता आला, सोनूला भरोसा नाही टिकवता आला, विकेट डाऊन, सोनूचा खेळ संपला. महाराष्ट्र 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 48, 4 फलंदाज बाद. तर व्यवसाय करावा फक्त आपल्या देशापुरती मर्यादित न राहता आपला व्यवसाय हा थेट विदेशात पोहोचावा, आणि म्हणूनच दुबईपर्यंत ही मजल गेलेली आहे. आपण पाहतोय ऑनस्क्रीन संतोष शेठ पाटील यांना, दीपक शेठ पाटील यांना आणि जागृती ताई संतोष पाटील यांना, की व्यवसायासाठी त्यांनी दुबईपर्यंत भ्रमण केलेलं आहे आणि इम्पोर्ट एक्सपोर्टचा त्यांचा व्यवसाय हा वाढत चाललेला आहे. आणि आता ओम साई लॉजिस्टिक या नावाने त्यांचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस, आणि तो आणखीन विविध देशांमध्ये पोहोचेल हा दृढ विश्वास आम्हाला आहे. जसं काम आणि जसं डेडिकेशन त्यांचं व्यवसायाप्रती राहिलेलं आहे, तर ओम साई लॉजिस्टिक आता फक्त भारतापुरती मर्यादित नाही आहे, आखाती देशात पोहोचले आणि लवकरच पूर्ण विश्वामध्ये याच कंपनीचं नाव तुम्हाला ऐकायला मिळेल, ओम साई लॉजिस्टिक. 5 षटकं संपले, धावसंख्या 48, 48, अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी. आता नाही तर कधी नाही, पहिला सामना जिंकायचा आहे. परंपरा मागच्या 3 दिवसाची काय आहे मला सांगण्याची गरज नाहीये, त्याचमुळे पहिला सामना जिंकणं किती महत्वाचं आहे तुम्हा सर्वांना ठाऊक आहे. आणि म्हणूनच पाहूया, या अगोदर तर बाजी मारले ती म्हणजे चॅलेंजर चिरलेने, पण आता पाहूया या सामन्यात बाजी नेमका कोणता संघ मारतोय. आतापर्यंत चांगलाच खेळ राहिलेला आहे मीर मयूर आणि निशांत 11 दादरपाडाचा, पण शेवटचे 6 बॉल्स आहेत. फरदीन कधी स्ट्रायकर सेंडला आहेत, 22 वर ते खेळत आहेत. स्ट्राईक रेट इतका चांगला नाहीये. शेवटच्या 6 बॉल्सवर तो स्ट्राईक रेट राखला जाईल का? पण शेवटच्या षटकासाठी गोलंदाज येतोय तो म्हणजे विशाल मडवी, जे धरणाचे खेळाडू आहेत. शेवटच्या षटकासाठी त्यांचा पर्याय वापरला जातोय. थोडा तिरकस रनअप आहे गोलंदाज विशालचा. फुलटॉस होता, त्या बॉलवर केलाय प्रहार, बॉलला पाठवलंय स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार, सीधी बॅट, नो बकवास, सिक्सर.
म्हणजे रिव्ह्यू तर गमावलेला आहे. फुल टॉस होता, इतका चांगला ऍडजस्ट केला आणि त्याचमुळे तो षटकार मिळाला फरदीनला. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल सोपं होतं फरदीनसाठी आणि ते सोपं आव्हान त्याने स्वीकारलं. फ्रंट प्रेस तिरकस रनअप होता, पण बॉलला सरळ पाठवलाय स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषे पार. 50 ओलांडलेली आहे. धावसंख्या 54 झाले. 54 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक. सुरुवात या शेवटच्या षटकाची आपल्या अंदाजात करतोय फरदीन काझी. 54 लॉस ऑफ 4. अजूनही तयारी नाहीये. एक पाऊल चुकलं तर मग ते नुकसान देऊ शकते स्वतःला, नुकसान देऊ शकते संघाला. म्हणूनच त्यांनी आपली पावलं थांबवली. विशाल मडवी, नाव करायचं असेल तर काम करावं लागेल आणि ते करण्याची तयारी आहे विशाल मडवीची. ऑनसाइडला हा बॉल स्ट्रोक खेळलाय, स्क्वेअरलेगला क्षेत्ररक्षण चुकलं. मग चुकलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा तर फलंदाज उचलण्यासाठी तयार आहेतच. मिळतात या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे. 56 56. हळूहळू ऑन ट्रॅक येतोय क्रिवा 11, निशांत 11 दादरपाडा हा संघ. या संघाचे संघमालक आहेत रोहनजी मडवी आणि सतीशजी केणी. एका बाजूला मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेवाळ आणि निशांत 11 दादरपाडा संघमालक आहेत मयूर शेठ भोईर, रुपेशजी पंडित आणि नयनजी मोहिते. 56 लॉस ऑफ 4. पुढचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. अजूनही ती धमक तर फरदीनची नाही दिसत आहे. डॉट बॉल्स खूप जास्त घेतलेल्या आहेत. अधूनमधून ते स्ट्रोक्स येत आहेत जरूर, पण त्यानंतर आता पाहूया आणखीन 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 डॉट बॉल्स घेतलेत. प्रणय म्हात्रे आम्हाला ती माहिती देत आहेत. त्यामुळे स्ट्राईक रेट हा खूप महत्वाचा राहतो. 19 चेंडू 30 धावा, तितका स्ट्राईक रेट नाहीये. 200हून जास्त स्ट्राईक रेट तुमचा असला पाहिजे, पण तो तितका नाही अजूनपर्यंत बनवता आला. पण अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विशाल मडवी, सुरुवात जर त्यांनी फुल टॉस नाही केली, पण त्यानंतर टप्प्यावर त्यांचं काम योग्य राहिलेलं आहे. हे पुनरागमन करण्याची धमक तुमच्याकडे असली पाहिजे, दबाव झेलण्याची क्षमता तुमची असली पाहिजे. पण आता पुढेतला बॉल पुढे पाठवलाय. आणखीन एक स्ट्रेट हिट, ग्रेट हिट बाय फरदीन काझी. 6. अँगलचा यूज तर विशाल करतायत, पण अगदी फरदीनच्या पुढ्यात बॉल ठेवतायत आणि त्याचमुळे ड्रायव्हिंग लेनच्या बॉलला तो काय सुट्टी देत नाहीये. या षटकातला दुसरा षटकार त्यांच्या नावावर जातो. धावसंख्या पोहोचते 6च्या मदतीनं 62 धावा. सुरुवात तितकी चांगली नव्हती, मध्यंतर तितकं चांगलं नव्हतं, पण शेवटच्या टप्प्यावर धावा बनतायत कारण त्यासाठी आता खेळ सुरू केलेला आहे. फरदीन काझीने 4 चेंडूचा खेळ संपला. या 6व्या षटकातला धावसंख्या क्रिवा आणि निशांत 11 दादरपाडा 62 झाले. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. खेळतायत फरदीन वैयक्तिक 36 वर. 20 चेंडू 36 धावा. जसा मी स्ट्राईक रेटचा उल्लेख केला होता, तो स्ट्राईक रेट आता वाढतोय, या षटकामध्ये वाढतोय. कारण मागच्या 4 बॉल्सवर 14 धावा गोळा केलेल्या आहेत फरदीनने. ऑनसाइडला खेळलाय, पण विकेट मिळवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे विशाल मडवीची आणि विकेट मिळवलं फरदीन काझीची. कमबॅक असावा तर असा. फरदीनचा खेळ संपला.